बंगालमध्ये सत्ता पालट झालाय। मात्र आता भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगलेली आहे। भाजपने पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणताही चेहरा पुढे केलेला नव्हता। बंगाली बोलणाराच बंगालमध्ये नवा मुख्यमंत्री बनेल असं अमित शहा यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे सध्या तरी सुवेंदू अधिकारी हेच प्रबळ दावेदार मानले जातात। सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे सहकारी। तृणमूलची साथ सोडून ते भाजपमध्ये आले। त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला नाही तर भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा सुद्धा आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते शामिक भट्टाचार्य हे सुद्धा सहभागी आहेत। सुवेंदू अधिकारी आणि शामिक भट्टाचार्य यांच्याशिवाय दिलीप घोष यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा आहे। तसंच सुकांत मुजुमदार, अग्निमित्रा पॉल, स्वप्न दासगुप्ता यांचीही नावं या रेसमध्ये पुढे येत आहेत। माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आता मुख्य सवाल हा आहे, मुख्यमंत्री पदी विराजमान नेमकं कोण होणार? जी विविध नावं समोर येत आहेत त्यामधले प्रबळ दावेदार कोण आणि त्यामागची कारण नेमकी काय? बिलकुल, आता मेजॉरिटी बहुमत जे आहे ते सिद्ध झालेलं आहे। आता या बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भामध्येच खलबतं पक्षामध्ये सुरू आहेत। आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याची माहिती मिळते। सर्वात अगोदर म्हणजे की सुवेंदू अधिकारी आज दुपारी आपल्या पक्ष कार्यालयामध्ये येतील, भाजपच्या कार्यालयामध्ये येतील आणि सर्वच महत्त्वाच्या नेत्यांसोबत आणि निवडून आलेल्या आमदारांसोबत ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते। आणि त्यानंतर आज रात्रीच ते दिल्लीला रवाना होणार आहेत। दिल्लीमधल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्या भेटीगाठी घेणार आहेत आणि त्यानंतर मग पुन्हा पश्चिम बंगालला आणि कोलकाताला येणार आहेत। मात्र 9 तारीख आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे ते बंगालचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की 9 तारखेला शपथविधी होणार आहे आणि या शपथविधीची तयारी जी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे त्यावर सुद्धा चर्चा चालू आहे। कोणकोणत्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना बोलवायचं आहे, एनडीएतील घटक पक्षांना बोलवायचं आहे, भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एनडीएचे मुख्यमंत्री या सगळ्यांना बोलावं लागणार आहे। कारण कारण पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत सत्ता आली नव्हती, मात्र आता ती सत्ता आलेली आहे। त्यामुळे ग्रँड इव्हेंट जो आहे तो केला जाणार आहे। मात्र मुख्यमंत्री पदाचा मुकुट जो असणार आहे तो कोणाच्या डोक्यावर असणार आहे ते पण पाहावं लागणार आहे। निश्चित आणि अधिकृतरित्या या नावाची कधीपर्यंत घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। पश्चिम बंगालमध्ये 9 मे रोजी शपथविधी होणार आहे असं कळतंय। मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपचे सगळे प्रमुख नेते हजर राहतील। भाजपच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण आहे आणि हे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहतील।